द्या आवाज सर्वांनी, बोलो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जे जय म्हणणार नाही ते उद्या मरणार आहे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. आतापर्यंत आपण ज्याचं ऐकलं बाबू 100 बडकर 1 होते. ज्याचं संविधान ऐकलं आपण तोंडातून. आज मला तुमच्या पुढं बोलाव नाही वाटून राहिलं, पण ज्याच्या संयुक्त निमित्त महाराष्ट्र गव्हर्नमेंट सामाजिक न्याय समता बंधुत्वा सर्व समाजाची सर्व संघटनाची परिवर्तनवादी मंडळी या कार्याशी जे जे सहकार्य केलं याच्या नावानं टाळ्या वाजवा एकदा. कारण बाबासाहेब आंबेडकर आले नसते तर आदिवासी समाजाची बाई राष्ट्रपती बनली नसती बाबू. हे आज परिवर्तनाची गरज आहे. तुकडोजी महाराज गाडगे बाबा आणि आजचा विशेष म्हणजे बाबू 14चा सत्याग्रह. चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात. अरे चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात, भजनातल्या चालीला राग म्हणतात, जंगलातली सर्वात जास्त टिकणाऱ्या झाडांना साग म्हणतात. पण प्रत्येकाले पाणी पिण्याचा अधिकार आहे. तो अधिकार आम्हा तुम्हाला बहाल करून देणारे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बाबू 14चं पाण्याचं. नाही टाळ्या वाजू नका ना तुम्ही. उच्चे लोक की ऊंची पर्सन आहे. आम्ही खेड्यातले आहोत. काही लोक पाहतो ना, म्हणून बाबासाहेब आंबेडकर घर घर संविधान की सच्चे सेवक बनेंगे जब हम. अरे घर घर में आबादी देकर संविधान कहलाएंगे. घर घर में आबादी देकर संविधान कहलाएंगे. घर घर में आबादी देकर संविधान कहलाएंगे. म्हणून बाबू घराघरापर्यंत संविधान तुमच्या डोक्यावर बसण्यापेक्षा डोक्यात उतरवणं महत्वाचं आहे. याच्यासाठी बाबू घर घर संविधानाची गरज आहे. मला तुमच्या चेहऱ्याकडे पाव नाही वाटून राहिलं, कारण तुम्ही स्टँडर आहात. आम्ही पडलो स्टँडवरची. बंजारा समाजाचा पंकज महाराज का बोलू शकते, कारण त्याच्या पाठीमाग ज्योतिषाचार्य नाही, बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना होती. आता जागतिक लेवलची ज्योतिष परिचय झाली दुबईत. सर्व मोठमोठे लोक दुबईत होते आणि दुसऱ्या दिवशी हमला झाला. मग त्या ज्योतिषाला समजलं नाही का उद्यापासून हमला युद्ध चालू होणार आहे. चूतियों के बाजार में पत्थर का व्यापार चलाते. म्हणून घर घर संविधान. अरे विद्यापीठाच्या बाहेर शिकणारा, विद्यापीठाच्या बाहेर पान टपरी चालवणाऱ्याची पोरगी त्याच विद्यापीठाची कुलगुरू होऊ शकते. हे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. घर घर आबादी देकर भीमराव कहलाएंगे. घर घर में आबादी देकर भीमराव कहलाएंगे. धन्य भीम भगवान दलित जगतारे नाये थे हम में. धन्य भीम भगवान दलित जगतारे नाये थे हम में. बड़ा किया उपकार देश पर मानव उन्नत करने में. बड़ा किया उपकार देश पर मानव उन्नत करने. म्हणून आवाज द्या, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. चालला का रे? चालला का रे? तुम तो चले मुझने को इतने बड़े लोग बाबू आज हमारे गरज काय. अरे मांग तेरे नाम पिक्चर निघालं तर काही पोरांनी एवढे केस वाढवले. कोण्याही गावात जा तुम्ही तेरे नाम भांग हित केस. बाप मेला वावरात पिंकर बदलू ते कट पण पडलं. मग दुसरं कट निघालं गजनी. डायरेक्ट भंडारा ते गोंदिया, साकोली ते नागपूर, मधात 2 थोडा प्लेटचा पत्ता उरला तर बाबू चंद्रपूर जिंदाबाद वापस काढले.
तेही कड बंद पडलं. मग तिसरं कट निघालं वन साईड. पुरी भात पेरली इकडून आणि इकडून तूर उभी केली अशी. तेही कड बंद पडलं. मग चौथं कट निघालं अखिल भारतीय भिकार चोट पार्टी. त्या कटाचं नाव आहे बाबू झोपडा कट. हे केस वरी केले आणि बाकीचे खाली केले. अरे केस वाढून गावात शहरात रिकामचोट फिरल्यापेक्षा बुद्धी वाढून बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा प्रचारक बनणारा एखादा तरी कांशीराम वामन दादा कर्डक तुमच्यातून निर्माण झालं पाहिजे बाबू. की पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. काळानं गेला काळ, जातीचं विणले जाळ. काळानं गेला काळ, जातीचं विणले जाळ. पाण्याच्या घोटासाठी तरमळतय माझं बाळ. पाण्याच्या घोटासाठी तरमळतय माझं बाळ. पाजे आम्हाला पाणी, नंतर डोळे फाड ग. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. बाबू आज आम्हाला गरज आहे तुकडोजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची. आज आम्हाला गरज आहे बाबू संत तुकाराम महाराजांच्या विचाराची. आम्हा तुम्हा पोरांचे डोकं भडकवण्याचा कार्यक्रम चालू आहे. याच्यासाठी बाबू आज हे जे कार्यक्रम ठेवण्यात आला महाराष्ट्र गव्हर्नमेंट सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग. अरे आज जेवढ्या महाभारतात भांडणं नाही लागल्या तेवढ्या जाती जातीत भांडणं लागून राहिले. आम्हाला युद्धाची गरज नाही आहे. भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची गरज आहे बाबू. गाईला हिरवा चारा, गवताचा मोठा भारा. गाईला हिरवा चारा, गवताचा मोठा भारा. जळणाचा लाकूड कापा, जळणाचा लाकूड कापा. मी आणून देईल सारा, मी आणून देईल सारा. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. अरे आज आम्ही पाहून राहिलो बाबू. आले का भाऊ? या एक मिनिट. ओ दादा या एक मिनिट, पुस्तक घेऊन जा. या लवकर या, अर्जंट ये ना तू. अरे ये ना ढिले आवल्यात. ये ना पटकन. एवढं ढिला असल्यावर पोरगी कशी पटन बे? हे बाय हे आला तू आता. बाबासाहेब ना आंबेडकरांच्या नावानं मोठा झाला आणि समाजाला विसरला. लाज नाही वाटत? बाल्या बाली दाबा द्यायची खोली त्याच्यातच मरत. ते येऊ आपण दुसऱ्या टॉपिक वर. धन्यवाद बाळा. एखादा आहे का आमच्या नशिबात बिना करंटचा मैप मंगा होता ना? थांब बाळा, हुशार आहे तू. त्या कपड्याला तेवढं असं वाटून राहिलं की प्युअर कोरडो आहे. काय नाव तुझं? इकडे ये, इकडे ये. असं मी काही पाकिस्तानातला महाराज नाही. काय नाव तुझं? फक्त नाव सांग. हर्षित बनसोड. बनसोड कंपनी चांगली आहे बनसोडची. तारक मेहता का उलटा चष्मा. चष्मा बरोबर आहे. 300 रुपयाचं संविधान आहे. पाहिजे इज्जत ठेवजो. तारक मेहता का उलटा चष्मा. ते जेठालाल कोणावर लाईन मारते? बबिता. पुऱ्या भंडाराचे लपडे मालूम आहे याला. शाळेतलं काही मालूम नाही, पण हुशार आहे बाबा. तो आबाजी कोणावर लाईन मारते? तो आबाजी कोणावर लाईन मारते? आजी. हा. आज कशा निमित्त कार्यक्रम ठेवला? हर घर संविधान. कशा निमित्त? पण हर घर संविधान तर आहेच. 14 किती वर्ष झाले ते काही नव्यानं जमलं. झुकेंगा नाही साला. असं आहे. पूर्ण अभ्यास आहे ना लेकर. म्हणून बाबू घर घर संविधान की घर घर में आबादी दे. संविधान कहलाएंगे, घर घर में आबादी देकर संविधान कहलाएंगे. सच्चे सेवक बनेंगे जब हम आजादी को पाएंगे. आजादी को पाएंगे, घर घर में आबादी देकर भीमराज कहलाएंगे. घर घर में आबादी देकर भीमराज कहलाएंगे. बाबासाहेब आंबेडकर आणि तुकडोजी महाराजांनी एकही महामानवावर भगवान शब्द नाही वापरला लिखाण करताना. पण ज्या वेळेस
बाबासाहेब आंबेडकर लिखाण केलं तर या तुकडोजी महाराज महापुरुषांनी बाबासाहेब आंबेडकराले भगवान शब्द लावला. बाबो हे आमचं तुमच्यासाठी भाग्य आहे. आज बाबो मी बंजारा समाजाचा आहो. ते एक गाणं आहे ना शिकलेचं शिकले सवरले मराठीत शिकले सवरले समाजा विसरले मान शिकले सवरले समाजा विसरले मान मळयाची अक्कल एक झाडी मधी गुंग झाले साडी माडी गाडी मधी. आणि हे गाणं मी बंजारी समाजात बसवलं. शिकगे सवरगे समाज न भूल गे रे शिकले सवरगे समाज न भूल गे रे बाळो ये तुरंगल येंगे साडी माई रे गुंग वेगे साडी माडी गाडी माई. हे तुम्हाला समजणार नाही पण ज्या तांड्यात चाललो ना त्या तांड्यात संविधानाचा विचार करणं चालू आहे. बाबू टाळ्या वाजवा. अरे आम्ही इतर समाजाने सांगाव की बौद्ध समाजाच्या मुलीनं खूप प्रगती केली त्याच्याकडे बघा. आम्ही नेहमी लोकांना सांगतो तुम्ही जर मित्तू बाबाचे का कोणता बाबाचे भक्त जर बनले तर आम्ही कोणाकडे पाहायला लावा. बाबासाहेब आंबेडकर बोलले ना अरे अशिक्षित लोकांपासून मला धोका नाही बसला सुशिक्षित लोकांनीच माझा घात केला. मैं हाथ मसल कर रह गया वो मेरे सर पे हाथ घुमा कर चला गया. आणि ज्या ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरला धोका दिला सडूनच मेला. म्हणून बाबा विनंती आहे तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलं अंधश्रद्धेवर की सोन्याचा तिचा देव त्याला चोराच भेव दगडाचा देव त्याला वटराच भेव देवाशाला भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो भाव तिचा देव ही संतांची वाणी सोन्याचा चांदीचा देव त्याला चोराच भेव लग्नाचा देव त्याला अगणीच भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव. आजच्या कार्यक्रमात बाबू पोलीसवाली मंडळी आहे टाळ्या वाजवा. जय जवान जय जय किसान किसान जय जवान. जय किसान. सोन्याचा चांदीचा देव त्याला चोराच भेव दगडाचा देव त्याला वटराच भेव देवाशाला भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो. दारूचा देव त्याले पोलिसाचा भेव. दारूचा देव त्याला पेणाऱ्याच भेव अरे सरकारचा देव त्याले लाडकी बहिणीचा भेव. त्याला लाडक्या बहिणींच भेव. काय कमाल झाली. अंधश्रद्धेच्या विरोधात बाबो अनाडी युगात विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगे बाबांनी संत तुकाराम महाराज कबीर महाराजांनी विज्ञानाची भाषा बोलले. आणि आज विज्ञान युगात अंधश्रद्धेची भाषा बोलणारे टीव्हीवर महाराज आहे. एक महाराज लटकला ना आता अटकली खुटी तर जाशील कुटी चालू आहे ते ज्योतिषाचार्याचं. आपण काही मुरदाड गोष्टी सांगत नसतो बा नाही तरी घेतली तरी चालील. गेल्या 60-70 वर्षापासून आपल्या चळवळीले विखलं नाही आपल्या धारीले बोतड केली नाही. त्याचं नाव आहे सत्यपाल महाराज. टाळ्या वाजवा. 50 जातीचे 50 प्रबोधनकार तयार केले. आम्हाला मटेरियल कुठून भेटते ज्ञानेश्वर दादाच्या लक्षाच्या लेखणीतून का मला जगाच्या पाठीवर आज विद्यापीठातले साहेब बसेलाय असं एखादं उदाहरण दाखवा. शाळेत पोरग न जाता पिंडीवर पाणी टाकून पोरग पास होते. अरे 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 अरे. आणि त्याच्या सुशिक्षित लोक चालले गडवा भरजल मालई कीर्तन आहे आता शिवमा पुराणातली. मग तिथं काय त्याची वरवर करणार आहो का. बाबासाहेब आंबेडकर कारण इज्जत मिळाली भीमा तुझ्यामुळे रे घटना निघून देशा जगलो तुझ्यामुळे. आम्ही या महापुरुषांना बघितलं नाही पण याचा विचार सांगतो भाऊ.
अरे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री गेला अजितदादा. चांगला फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा माणूस होता. जास्त नाही, आपल्याला 10च्या वरी जाऊच द्यायचं नाही, कारण पोलीसवाली मंडळी येऊन बसली. बाबू वाटल्यास तमाशा रात्रभर चालते, पण परिवर्तन जास्त नको. आज आम्ही पाहून राहिलो, अरे सर्व देशात बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिल जयंती साजरी होते. डीजेच्या तालावर नाचून साजरी केल्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं कायद्याचं चिंतन करणारी तरुण मंडळीची आज गरज आहे. गावागावात आम्ही का बोलून राहिलो, कारण आम्हाला मालूम आहे, अरे या देशाचे उपमुख्यमंत्री अचानक विमान क्रॉसनं गेले. या कार्यक्रमातून श्रद्धांजली अर्पण करू बाबू. अचानक गेले, आता गेले की गमावले ते अजून पत्ता नाही. एक माणूस आयुष्याला लात मारली बाबासाहेब आंबेडकरांनी पैशाले. ब्रेड खाऊन जीवन जगलं तुम्ही समाजासाठी, आणि एक माणूस विमान क्रॉसनं जाते, त्याची राख थंडी होऊ देत नाही, तर तिसऱ्या दिवशी पत्नी शपथविधी घेते. अरे अरे म्हणून इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे रे घटनाली होऊन देशा, जगलो तुझ्यामुळे रे इज्जत मिळाली आम्हा. भीमा तुझ्यामुळे कोई शिक्कर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया, कोई शिक्कर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया. ये महापुरुष ऐसे थे यारो, जिन्होंने भारत का संविधान तकदीर लिखकर चला गया. बाबू त्याचं नाव आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर. सहारा दिला कोणी गरिबाच्या लेकराला, तुझा पोरगा डॉक्टर झाला रे झाला, तुझा पोरगा डॉक्टर झाला रे झाला. भीमा तुझ्यामुळे इज्जत मिळाली आम्हा. भीमा तुझ्यामुळे. म्हणून बाबू आम्हाला आज गरज आहे, या कार्यक्रमात लोक जरी गर्दी आहे पण गर्दीवाली मंडळी आहे, नाहीतर काय करता हो गर्दी जमा करून. म्हणून बाबू संविधान काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो की बाबू आज पाण्याचा सत्याग्रह. 25 डिसेंबरला मनुस्मृती तू जाणीली, वाघिणीचे दूध प्यालो न प्यालो, वाघिणीचे दूध प्यालो. भीमा तुझ्यामुळे इज्जत मिळाली आम्हा. भीमा तुझ्यामुळे. म्हणून बाबू आम्हाला गरज आहे, अरे आपल्या विषयात येऊ, कारण वेळ कमी आहे. समय को मत गमावो जी समयन मोल होता है. जास्त वाजव सांग. काही काही लोक टाळ्या वाजवून राहिले, काही काही झाले मराचा अटॅक मरण. तुम्ही पाहा ना खेड्यातल्या बाया, ते केवायसी करासाठी लाडकी बहीण अशी शिंगफोडाची पिशवी घेते, त्याला म्हणते पर्स, अशी लटकवते नाही. चांगला आहे. नवीन GR निघाला एक, महिलांना एसटी फुकट. बंद पडलेले मंदिर जागृत केले बाईनं. 70 वर्षाच्या मुलीले रेल्वे फुकट आहे आता. 80 वर्षाच्या मुलीले विमान फुकट. म्हणजे खाली मरून नका, वरीच मरा तुम्ही आता. हो, ज्याले दात नाही त्याले मटण फुकट आहे. नवीन GR निघाला. ज्याच्या डोक्यावर केस नाही त्याला आरसा गंगा फुकट. ज्याले पोरगी नाही देऊन राहिले त्याला लोनवर लग्न फुकट आहे. म्हणून बाबू आम्हाला संविधानाची का गरज आहे की ना पोती न पुराणा वेद, ना पोती न पुराणा सोंगबाई. तुझ्या रक्तमधला भीमराव पाहिजे. आज भारताला संविधान पाहिजे, आज भारताला संविधान पाहिजे. ना पोती
सोंग पाहिजे ना पोटी ना पुरा ना भेद पाहिजे तुझ्या रक्तामधला संविधान पाहिजे आज भारताला आणि या खंजरीतून बाबू आम्ही कोणत्याही कार्यक्रमात मॅच्युअर होतो आम्ही कोणाच्याही कार्यक्रमात जातो आता हे कलर आहे आजचे दिन म्हणजे एकनाथ भाऊची हे आहे बाबू मशाल थंडी झाली बापानं कमावत्या ते चुकाने दात घालत नाही हे आहे मनशे दिलशे प्रेमशे हे बरं आहे बुवा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन हेच तर विषय नहीं हे मायावती हाथी मेरे साथी राम राम सब कुछ कहे एक बार कांशीराम हुए तो उत्तर प्रदेश की मायावती हुए बाबू हे आहे आम आदमी पार्टी जेलात गेले वापस आल्यावर समजलं आपण निर्दोष आहोत म्हणून हे आहे शरद पवार साहेब जुनं ते सोनं आहे हे आहे बाबू येळको ओबीसी येळको जळको जय मल्हार राजयोगिनी अहिल्या देवी कीर्ती तुझी अनमोल भल केलं हो भल आईन भल शॉर्टकट मध्ये हे आहे बाबू एपीजे अब्दुल कलाम साहेब टाळ्या वाजवा असा माणूस पुन्हा होणार नाही असे अनेक कलर आहे हे आहे बच्चू कडू सातबाऱ्याचा पत्ता नाही म्हणून पण कर्जमाफी झाली आवाज पा एक खंजरी बाजू पाहिली त्याच्यातूनही आवाज म्हणजे रेल्वेचाही आवाज ओके निघते चला आता रेल्वे बघू आता स्टेशन आलं भंडारा उतरा ज्यानं चांगले काम केले पहिल्या नंबरच्या डब्यात ज्यानं धम्म परिषदेचा पैसा दाबला संडासच्या डब्यात ज्यानं लोकाले चिवत्या बनवलं सडून मेला म्हणून बाबू जिंदगी अशी जगा याच्यात कोणताही आवाज निघते एकतरी अंगी असू दे कला माई आई म्हणे नेहमी म्हणत माय बाबा म्हणत सर्व महाराज टीव्हीवर दिसते म्हणे तू कवा दिसत म्हणे मी आज त्याला लिंक पाठवली आवाज इंडियाची आणि बुड्याला म्हटलं ओके मा बुड्यानं कधी रेल्वे पाहिली नव्हती मी विमानात बसवलं त्याला म्हणजे का रे विमान कसं असते मला चाललं मग गेलो ते शिक्षण मंत्री आहेत ना शंभूर आपले ते भुसे साहेब त्यालाच जास्त केलं बाहेर आमचा रूम त्याच्या बाजूलाच होतो म्हणजे काय काय परत त्याच्यात ते विमानातल्या माय मावल्या आल्या कोणाला चहा लागले काय मै बुडी त्याच्या जवळ होती यानं बटन दाबलं ते बाई आली बुडा म्हणे बाई काय म्हणते आणि ते बाई म्हणून राहिली मा बुडीला विमानाच्या खाली लोटून दे मी तुझ्यासोबत निदाली येतो म्हणजे बरं काही आहे कारण खेड्यातले पडतो ना पण आम्ही पागल नाही माझं MSW झालेलं आहे माझ्याकडे कपडा बँक आहे पुस्तक बँक आहे माझ्याकडे सेकंड हँड सायकल बँक आहे ब्लड बँक आहे दररोज 500 लोक जेवतात सरकारी दवाखान्यात तेही पेशंट सोबत आलेले मला मालूम आहे देव मंदिरात नाही पाहिला तुकडोजी महाराजाचा देव होता बाबू गाडगे बाबाचा देव होता गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला 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 भीमराया गोपाला 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 शिवराया गोपाला 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 फुले शाहू गोपाला 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 भीमराया गोपाला शिवराया गोपाला बाबासाहेब आंबेडकर एका अनाडी संताच्या कीर्तनात जाऊन बसत बाबू की गाडगे बाबाच्या कीर्तनी गाडगे बाबाच्या कीर्तनी बाबासाहेबांनी बसावं या ना एक मिनिट एक पुस्तक नाही पुस्तक ऐका ना साऊंडचा आवाज कमी करायला होता काय कार्यकर्ते दिसून राहिले हो या का काय सत्कार तुमचा तुकाराम महाराजची गाथा देऊ या धन्यवाद आपलेच दिसून राहिले
जय भीम जय भीम जय भीम जय भीम म्हणाले. जोरात जमलं. निसर्गानं पांढरे केले पण 2 मिनिटात काळे केले. पीएचडी वाले लोक बसले आहेत कार्यक्रमात म्हणून आवरून बोलतो आम्ही. मला मालूम आहे. मला परवा दिवशी एक फोन आला म्हणे महाराज महिन्यात म्हणे 12वीचे परीक्षेला गेली म्हणे अजून आलीच नाही म्हणे. मला गेली कधी 15 दिवस झाले म्हणे. मला पेपर 12वीचा संपला 15 दिवसापासून पेपर. म्हटलं मला कॉलेज झालं पण मी कधी पाहिलं नाही 3 तासाचा पेपर असते भाऊ. हे 15 दिवसाचा पेपर. मला फोन लावून पहा महाराज. फोन लावून पाहिलं म्हणे पण मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणे. मा विचार पडला मला मोबाईलच कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे तर तुझी नात काय कव्हरेज क्षेत्राच्या आतनी आहे काय. तेही कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणे. महाराज कधी येईल ना डिप्लोमाच घेऊन येते विद्यापीठातून. आता आम्ही कसं समजा म्हणे पोरगी पास झाली की नापास झाली. मला हातात लेकरू दिसलं मनोज बाबू आम्हाला गरज आहे. हे पाय बरं तू ये रे बाळा 1 मिनिट. एक पुस्तक घेऊन जा. ये ना पटकन. नाही नाही एकच जण तू वापस होय. त्याला बोलावलं मी. ये पटकन चल ना बाई ढिले आवल्यात. मगही बोलावलं तुले आताही बोलावलं. शिकणं जरासं काहीतरी. 4थीतले पोरं नशा करून राहिले ते व्हाईट कलरची. एवढी बेकार परिस्थिती आलेली आहे आता. सर्वात जास्त मारा शिक्षणावर. मंथन चांगला आहे बाबू. मंथन मी महाभारतातला शब्द ऐकला होता समुद्र मंथन. चांगला आहे. जानता राजा आहे तू. मंथन भाऊ एका डोळ्याने एक दिसते. किती दिसते. दोन्ही डोळ्यानं 2. तुमचं भंडाऱ्याचं शिक्षणच चांगलं आहे. मिसाईल म्हणजे चंद्रयान फिकं पाळलं यानं. जगातला पहिला प्रयोग आहे. एका डोळ्यानं किती दिसते. इकडं मंथन. एका डोळ्यानं किती दिसते. दोन्ही डोळ्यानं 2. किती दिसते. 2. तू मोठं झाल्यावर काय बनायचं आहे. डॉक्टर चोर वकील सभापती PSI मिलिटरी मॅन काय बनायचं आहे तुला बाळा. बोल. ग्रामगीता देतो बोल ना. बिझनेस. समजा तू बिझनेसमॅन झाला. मोठी गाडी घेतली 50 लाखाची पोरगी पाहिजे गेला. तुला एका डोळ्यानं किती दिसन. 1 आणि दोन्ही डोळ्यानं 2. चांगलं आहे शिक्षण. तुला शिकवणारी मॅडम आहे की सर आहे. मैपात बोलणं. सर काय नाव त्या सराचं. सेलोकर. शेलोकर. चांगलं शिक्षण आहे शिक्षकाचं. जगातला पहिला प्रयोग आहे हा. साहेब हे केस तुमच्याकडे आली नशील पोलीस स्टेशन मध्ये. हे जागतिक लेवलची केस आहे. समजा मग तू कोण्या पोरी सोबत लग्न करशील. पहिली सोबत की दोन्ही सोबत. इकडे पाय ना बाळा. रडू नको बाळा. तू कोणासोबत लग्न करशील मग पहिली सोबत की दोन्ही सोबत. बोल ना. इकडे बघ ना. पुस्तक देतो बोल बेटा. टाइमपास. आणि दुसरी काय करत. दुसरी काय करत. दुसरी काय करत. पहिलीने तू लग्न करतो. दुसरी पोरगी काय करतो मग. समोर ये ना थोडा. समोर ये ना. दुसरी पोरगी काय करत. भावाला आणत. मायपात बोलणं. मग काय करत. भावाला आणत. म्हणजे तुझ्याही बजेट बसवतो भावाचंही बजेट बसवतो. एकाच तिकीट मध्ये 2 पिक्चर पाहता तुम्ही. नाही रे. ज्याचं लग्न होईल नाही त्यानं काय करावं. कुंभमेळ्यात जा. गांजा पियाव. बम बम भोले. आणि मी किती आव. 1 डोळा मार बर मले. ते पाय त्याची प्रॅक्टिस आहे तुला आबाजी पासून. मग एका डोळ्यात मी किती दिसतो. मग दोन्ही डोळ्यात किती दिसतो. 1च. 2 दिसतो काय. मग कसा म्हणतो बे 2 दिसते म्हणून. तुझी गलती नाही बाळा. हे शिक्षणच प्रणाली तशी आहे बाबू. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं काही बाया म्हणशील बापा ग्राम तुकडोजी महाराजचा फोटो आहे. अगं पुतळ्यात पाहून पुस्तकात पाय. भीम जिवंत हाय आमचे शिव जिवंत हाय. हे वाचा लागेल. हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी. हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर. हाती न घेता तलवार. हाती न घेता तलवार. हाती न घेता तलवार बुद्ध राज्य. आता तुमच्या लक्षात आलं
हे सातबाराचा वारसदार जर असा बोलत असेल येशी समाजाचा, तर बाकीच्या समाजाच्या पोरानं काय करावं? म्हणून पोरासाठी जास्त पैसा जमा करू नका, संततीसाठी संपत्ती जमा करू नका, तर संतती टिकवणारी संतती निर्माण करा. ते म्हणजे लहान लहान लेकरं टाळ्या वाजवा, याले धम्म परीक्षणामध्ये शिबिरात पाठवा, नाही तर काही खरं नाही. अरे गाडगे बाबानं तुकाराम महाराजांनी तेच केलं. आम्हाला धनासाठी अनेक लोकांचे प्राण गेले. बाबासाहेब आंबेडकरांचे 4 पोरं मरण पावले. ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं राजरत्न पोरग मरण पावला, ही बातमी रमईला कळाली. रमई गौऱ्या वेचत होती, धावत आली, राजरत्नाकडे बघितलं. शांतपणे प्राण सुटलेला राजरत्न जमिनीवर पडला होता. रमईनं बाबासाहेब आंबेडकरांकडे धाव घेतली. बाबासाहेब, तुम्ही माझ्या मुलाचे खुनी आहे. बाबासाहेब, तुम्ही माझ्या राजरत्नाचा खून केला. बाबासाहेब, अरे तुमच्या समोर माझ्या राजरत्नाने पाय करून प्राण सोडला, तरी तुम्ही तुमचं लिखाण बंद नाही केलं. काय गुन्हा केला बाबासाहेब? माझ्या मुलांनी सांगा. बाबासाहेब आंबेडकरांनी पेन खाली ठेवला, रमईले हात जोडले. रामू, तू बोल ग, तू बोलण्याची अधिकारी आहे. रामू, मला माहित आहे रामू, माझा राजरत्न तू जेवढा प्रेम करत होती ना, तेवढा प्रेम माझ्यावर त्या राजरत्नावर होता. रामू, अगं मी माझ्या स्वतःच्या मुलाचं बलिदान देऊ शकतो रामू, पण माझ्या बहुजनाचं मुलाचं बलिदान नाही देऊ शकत ग. ते माझ्या हातात आहे ग. मी त्यांना उद्या रोडवर मरताना नाही बघू शकत. दोघही जण रामू आणि बाबासाहेब राजरत्ना जवळ गेले. गुलाबासारखा खेळणारा राजरत्न तापीनं शांतपणे जमिनीवर पडलेला होता. रमईचा आक्रोश होता. बाबासाहेब सांगा, तुम्ही आता यांना जिवंत करून द्या. बाबासाहेब म्हणतात, रामू आवर्ग स्वतःला. मला माहित आहे काहीचं प्रेम आपल्या मुलावर किती असते. रामू, रमई आक्रोश करत होती. बाबासाहेब, माझी शेवटची इच्छा आहे, तुम्ही आता यांना जिवंत नाही करू शकत. एक काम करा, माझ्या राजरत्नाचा दफनविधी हा नवीन कपड्यात तरी करा. आता शेवटची इच्छा पूर्ण करा. बाबासाहेब म्हणतात, रामू अगं माझ्या राजरत्नाला दवाखान्यात नेण्यासाठी तुझ्या बाबासाहेब आंबेडकर जवळ 5 रुपये नाही निघाले. 5 रुपये निघाले असते रामू, तर माझा राजरत्न मेला नसता ग. त्याला दवाखान्यात नेला असता मी. ज्याच्या दवाखान्यात नेण्यासाठी, ज्याचा इलाज करण्यासाठी तुझ्या बाबासाहेब आंबेडकर जवळ 5 रुपये नाही निघाले, त्याला मेल्यावर नवीन कपडा कुठून आणू मी? हात जोडले बाबासाहेबांनी रमाई माऊलीला. त्या माऊलीला आवरलं स्वतःला. अंगावर 17 ठिगळ्याचं लुगडं होतं, लुगड्याचं पदर फाडलं. स्वतःच्या मुलाने 5 वाजता दफनविधी केली आणि 6 वाजता लंडनले जाणारा, तयारी करणारा, या जगातला पहिला विद्वान ठरला. त्याचं नाव आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर. तुझी जगमाई आहे गरमाई, तुझी जगमाई आहे गभिमाई. कोणाचेच काही इथे कष्ट नाही. भीक मागतो बाबू, माझ्या या प्रबोधनाच्या माध्यमातून आज माझा समाज जर बाबू वेगळ्या विचाराकडे जात असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण करून काही फायदा नाही. लाभले न जेथे या वयास पाणी, लाभले न जेथे या वयास पाणी. ज्ञानाची धारा अशी माळराणी, अरे ज्ञानाची धारा अशा माळराणी. तुझ्याच प्रतापी आनंदीस राई, तुझ्याच प्रतापी आनंदीस राई. कोणाचेच काही इथे कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. तुझी जगमाई आहे गभिमाई.
महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपली वीर खुली करायचं काम पडलं. अरे जेवढे आताचे कलाकार लोकांच्या गाण्यात दम नाही ना, तेवढ्या माझ्या वामन दादा कर्णकाच्या शब्दात क्रांती होती बाबू. टाळ्या वाजवा. कालचे रिकामे आताचे निकामे, कालचे निकामे आताचे निकामे. म्हणून वाचा, आमचं प्रबोधन नुसतं मनोरंजन म्हणून ऐकू नका. पांडूचा आवाज पहा, म्हणजे गौतमीताई पाटील सॉरी आपलं रानू मंडेला जायचं एक गाणं म्हण बरं. या रावजी तुम्ही बस. दुसरं गाणं म्हण, लावणी म्हणे का या खंजिरीतून कोणतंही वाद्य वाजते. याचं बाबू ही कला आहे. चला याच्यातून आता गोंधळ वाजवतो. कशी कशी मी नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला, नांदायला 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 हो, येऊ कशी कशी मी नांदायला. सण वर्षाचा आहे दिवाळी, जेवण करते पुरणाची पोळी. हात नाही घातलाय नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला, येऊ कशी कशी मी नांदायला हो, येऊ कशी कशी मी नांदायला. याच्यात कोणताही आवाज निघते. मग 2-4 खंजिरा एकत्रित केल्या. त्याच्यात तमाशाची ढोलक, म्हणजे याच्यात वेगवेगळे आवाज. कारण माझ्यासारखे 50 पाल लोक आहे बाबू, सप्त खंजेरी वादक. आणि आज आमचे निर्माते आहे सत्यपाल महाराज. की न भाला नवरची ना गाव पाहिले, नभाला नवरची ना गाव पाहिले. सारखमधला भीमराव पाहिले, सारखमधला भीमराव पाहिले. आज बाबू समाज महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष सहकार्य विभाग आज अनेक मंडळी जमलं. 2 पुस्तक दिले गाडगे बाबाचे. मले आज जो धम्मदान येणार आहे, माझ्या गावात 1 लाखाचा पुतळा उभा करून राहिलो मी बाबासाहेब आंबेडकरांचा. काय नाव आहे दोघीचं बी? गीता माय कांबळे, दुसरी माय शुल्का भोवते. जमलं माय. 150 दिले तुम्ही दोघी जण. चांगले पुस्तक एक द्या ना माय त्याने. मम्मी आजी एक मायले द्या ना, एक पुस्तक सोबतच आहे काय? नाही ते ग्रामपंचायतचा मला असं लंब केलं बाबू काही लोकांनी. पण आज नगरपालिकेत निवडून आलेली सर्व मंडळी आहे. टाळ्या वाजवा की गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला. गोपाला गोपाला तुकड्या बाबा गोपाला. हो आता पुस्तक नका मागू. हे जे पैसे येतील बाबू, आबा भाऊ बागडे, आबाबाई बागडे धन्यवाद. ते पुस्तक घेऊन जा ना सर, पुस्तक घेऊन जा ना. आज जे धम्मदान येणार आहे हे का मांडावं लागते? नियाली राऊत जमलं, त्याला पुस्तक नाही दिलं काय? जमलं. जय भीम जय भीम जय भीम म्हणावं जोरात जोरात. मी का असा विचित्र वागतो मले मालूम आहे. नोकरीवर होतो मी, मले कळालं काही खरं नाही बाबू. पैसा 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 बाबासाहेब आंबेडकरांनी जमा केला असता तर अंबानी सारखे लोक नोकर राहिले असते. पण बाबासाहेब आंबेडकरांनी पैशाले महत्व नाही दिलं. कारण महात्मा ज्योतिबा फुले विद्ये विना मती गेली, मती विना निधी गेली, विद्ये विना मती गेली. अरे 3 वर्षापासून मी संघर्ष करून राहिलो माझ्या गावात. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जुन्या लोकांनी बसवला होता. ते थोडंसं आता म्हणजे वेगळ्या पद्धतीनं त्याची दुरुस्ती करायची होती. तर लोक ऐकायला तयार नाही. 4 वेळा वर्गणी झाल्या. पण मी आता ठरवलं, आता मी कार्यक्रमातून जेवढे पैसे येईल त्याचाच पुतळा उभा करीन. काय करता हो जिंदगीत. खूप जगलो. नाही तर मी बंजाराचे होतो, बंजारा समाजाचा आहो मी. गोंदियाचे
पालकमंत्री इंद्रनील नाईक साहेब आहे आणि इंद्रनील नाईक साहेब वसंतराव नाईकाचे नातू आहे. वसंतराव नाईक साहेबाचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले हे साहेब कॉन्टॅक्ट. म्हणून बाबू आम्हाला बदला लागेल. बाबासाहेब आंबेडकर आले नसते तर आदिवासी समाजाची बाई राष्ट्रपती झाली नसती, तुम्ही खुर्चीवर बसल्या नसत्या आणि हे नगरपालिकेत निवडून आले नसते. आमदार केलं तुला, खासदार केलं तुला, मतदार केलं तुला, आदरणीय केलं तुला. पोलीसवाल्या साहेबांना विनंती करतो, एक सत्कार पुस्तक माझ्याकडून असा आहे. कोण कहते खाता नहीं लेकिन खिलाना वाला कभी मिलता नहीं. काय नाव साहेब? हा? करण रामटेके 500 दिले पुतळ्यासाठी. टाळ्या वाजवा. सज्जन का धन खाता है साधू साहेब. 1 मिनिट. गाडगे बाबाचं पुस्तक. सज्जन का धन खाता है साधू संत फकीर और दुर्जन का धन खाता है डॉक्टर चोर वकील. 500 दिले पुतळ्यासाठी. धन्यवाद. मोरेश्वर गेडाम साहेब पुस्तक दे रे साहेब. गाडगे बाबाचं, बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन आहे याच्यात. प्राध्यापक रमेश जांगडे साहेब 500. ग्रामगीता घेऊन येतो ना मी. मले आता मी खुलं बोलू काय आता, पण जाऊ दे. पोलीसवाले साहेब आहे, लाईव्ह कार्यक्रम आहे. मी बाबासाहेब मानतो म्हणून 20 वर्षा अगोदर पवरा देवीत मला हाकून दिलत. आता मला मुख्यमंत्री आलं तरी बोलावतात का? कारण हे आहे ना बाबासाहेब आंबेडकर. इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे. शांतामाई गोंडाने 200 दिले. मी पोलीसवाल्या सरांना विनंती करतो, घाई गडबडीत तुमचा सत्कार राहून जाईल. या ना सर. सर तुम्ही तर फारच वेगळे, म्हणजे देव माणसा. टाळ्या वाजवा. आम्ही मंदिरातला देव नाही, पण तुम्ही उभे झाले ना. अरे मंदिरातला देव जर चोरी करून चोरानं नेलं तर पकडून कोण देते? पोलीसवाले. म्हणून धन्यवाद साहेब. राऊत साहेब आहेत. गाव कोणतं साहेब? साकोली. मी बडोले साहेब होते ना. टाळ्या वाजवा बाबू बडोले साहेबाच्या नावाने. मला महाराष्ट्र भूषण म्हणजे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून व्यसनमुक्ती पुरस्कार दिला साहेब. त्यावेळेस आलतो साकोली. सर काही चुकलं तर माफ कर जा बा. पण आपले जाव. जय हिंद. म्हणून तर तुम्हाला पुस्तक दिलं मी. बा पुस्तक दिलं की 5 मिनिटं वाढून दे सांग. तुम्ही 10 मिनिटं कम केले त्याच्यातून. टाळ्या वाजवा. गोपाला गोपाला गणगणाया गोपाला गोपाला गोपाला, शाहू ज्योती गोपाला गोपाला गोपाला. सर 5 मिनिटं फक्त. बाबो माझ्या कहाणी सांगतो. वीर शिवबा बहुजन प्रतिपालक असा हा जाणता. शिवाजी छत्रपती माझा. अरे माझ्या लग्नात लाईव्ह आहे, आज चॅनलवर कार्यक्रम आहे. माझ्या लग्नात बाबासाहेब आंबेडकरचा फोटो ठेवला आणि माझ्या लग्नात माझंच भाषण होतं. मी आज जास्त होबाशी नाही केल्या बाबू साहेब. पुस्तक घेऊन जा. मुक्तदान आहे काय? जमलं. म्हणून भावो ते गाणं आहे कमी नाही नोटाला. नवीन गाणं माझी भीमाची पुण्याई. माझी भीमाची पुण्याई आली भोपळाला माझ्या भीमाची पुण्याई. ज्यानं सूत्रसंचालन केलं प्राध्यापक मंगेश बडगे. जय भीम. तुमच्याही हृदयाला पाजर फुटला. गरीब माणसं आहे, काही काही श्रीमंत माणसं बसेल आहे, पण द्यायची इच्छा नाही. नको देऊ. शेवटी सोडून मरसान. चांगल्या कामात सहकार्य नाही करसान. जमलं. पण आवाज गोड आहे. पण सुरुवातीचं भाषण 1.5 तास चाललं. मधातलं 15-20 मिनिटं चाललं. मी किती चालू तुम्ही ठरवा. आता नाही चालू द्या ना. आपल्याला काय करावं लागतं. पण संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी असं आहे ते तुम्ही म्हटलं. हे पाय पाजरला इकडून. आता आम्ही नंदेश्वर. पुस्तक घेऊन जा गाडगे बाबाचं. धन्यवाद साहेब. जमलं. तुमचं आडनाव सर? नंदेश्वर म्हणजे कोणता समाज येते? अण्णाभाऊ साठे. हो ना. तेच ना. मग आपण एकत्र भीमा कोरे गाव बाबा यायचं निकाल लागू द्या.
वाचणं वाचाल तर टिकाल नाही तर भंगार मध्ये फेकाल की बुद्धम शरणम गच्छामी धम्मं शरणं गच्छामि पादातिपाता वेदमणी सीतापदं समाधियामि मले पौरा देवीतून उठवलं कौन बाबासाहेब मानते म्हणून आता पौरा देवीत कोणताही कार्यक्रम असला तर पंकज पाल महाराज बुकिंग करते पहिले कौन हे आहे ना बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज आम्हाला तो पाहिजे बाबा विज्ञानवादी दृष्टिकोन त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला तारक होता मारक नव्हता म्हणून बाबू आज सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हा पहिल्यांदा घर घर संविधान की घर घर में आबादी देकर संविधान कहलाएंगे घर घर में आबादी देकर संविधान कहलाएंगे सच्चे सेवक बने जब हम आजादी को पाएंगे आजादी को पाएंगे घर घर में आबादी देकर घर घर में आबादी देकर संविधान कहलाएंगे अरे आज आम्ही संविधानाची ताकद राम का फैसला ना राम ने सॉरी अयोध्या का फैसला ना राम ने दिया है ना रहीम ने दिया है अयोध्याचा जे फैसला आहे ना राम मंदिराचं ना राम ने दिया है ना रहीम ने दिया है अयोध्या का फैसला बाबा साहेब आंबेडकर का संविधान ने दिया है बाबू म्हणून वाचा ज्यानं ज्यानं संविधान कळालं ते सक्सेस झाले ज्याले संविधान नाही कळालं ते फेल झाले म्हणून मिठू बाबा अंधश्रद्धेपासून सावधान बाई तुम्ही गुरु केला काय महाराजाच्या पायाला बोला लुचाटे बाबा की जय महाराज वरून आशीर्वाद देते सुखी राहा तुमचे लपडे चालू ठेवा बाई तुम्ही हात दाखवा बरं तुमचं भविष्य पाहतो आज लटकला एक महाराज भविष्यवाला चॅनल वर चालू आहे नाव नाही सांगत मी त्याचे सोयरे इथं बसेल का इथं झमकवतो काय आमची म्हणून तिजोरी को चोरों से धोखा नहीं पहरेदारों से धोखा है हमारे देश को आतंकवादी से नहीं हमारे कुछ गद्दार दलाल लोगों से धोखा है म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे पाय विज्ञान ते पाय त्याची ये जाय तिकडं राग आला काय मा भोवती फिर अरे पहिले बंजाराले पंक्तीत नाही बसू देत होते आता कॅमेरा आमच्या भोवती फिरून राहिलं ही ताकद कोणती बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंकी सोन्याची बोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंकी सोन्याची बोटाला नव्हतं मिळत पोटाला हे म्हणजे नावी समाजाचं आहे पांडुरंग राऊत मी बंजारा हे बौद्ध आहे हे मराठा आहे बाबू मग गाडीचे मित्र आहे ड्रायव्हर पाटील आहे 5 जातीचे 5 लोक आहो साहेब आम्ही 6वा माणूस मी गाडीत बसवत नाही तुम्ही सांगाल काऊन ते जर त्यानं संघटना बनवली ते दोघही जातीचे जर 2 लोक वापरले समजा गुवाहाटीला पळून गेले मग सरकार काही पाडून टाकन त्याचा नियम नाही मी यायला एकत्र येऊन देत नाही उद्या माझा कार्यक्रम महिला बचत गटावर आहे बाबू कारंज्याले तेही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून फिरून राहिलो मी आता मी ऑगस्ट महिन्यापर्यंत बुकिंग आहे मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज योजना अंतर्गत कशामुळं बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांना केलं बाबासाहेबांना दिलं रे बाबासाहेबांना बाबा हे पाणी एका पाण्याच्या थेंबासाठी बाबासाहेबांना सत्याग्रह करायचं काम पडलं आज तुम्ही आम्ही मंदिरात जमत नव्हतो आज आम्हाला बिस्लेरी कलेक्टर जर बहुजनाची असली तर सल्यूट मारावं लागते या मॅडम मला त्या मॅडमचं फार पटलं संविधानाच्या 26 जानेवारीले एका मंत्र्यानं नाव नाही घेतलं हे म्हणे पद गेलं तर चालीन तिथंच भीमाची वाघीण बोलली टाळ्या वाजवा हे एवढी धमनीतनी क्रांतिकारी रक्त कुठून येते मालूम आहे
हे आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. आम्ही काही काही लोकांना जय भीम घालतो, त्याच्या घरी जातो, डिग्री लिहिल राहते MBBS MD, आणि त्याच्या बाजूला उलटी बावली टांगेल राहते शनी शिंगणापूरची. आम्ही म्हणतो जेवढा शिकला लेखा तेवढा हुकला. नाही महाराज, आमची इच्छा नसते पण घरचीच ऐकावं लागते. याच्यात कोणी माय मावल्या बसेल असेल. शेवटचे 5 मिनिटं घेतो साहेब, राऊत साहेब, शेवटचे 5 मिनिटं घेतो. जे बाई आपल्या सासूले सासऱ्याला त्रास देत असेल, नवऱ्याला त्रास देत असेल, तर ते बाई सडूनच मरणार आहे एक दिवस. ज्यानं विहाराचा पैसा खाल्ला, वर्गणीचा पैसा खाल्ला, ते कधी मरते माहित आहे? प्युअर झडीच्या टाइमात. मग खालून टायर घालावं लागते, मधात या हलकटले ठेवावं लागते, वरून डिझेल टाकावं लागते. डिझेल संपते, ते टायर जळतात पण हे हलकट जळत नाही. म्हणून बाबू, सज्जन का धन खाता है साधु संत फकीर, और दुर्जन का धन खाता है डॉक्टर चोर वकील. हे बाबू दसरा ग्राउंड आहे ना, चांगले हुशार लोक आहे इच्छे. पुरे लाईट दिले मा छातीवर, ग्राउंड वरचे पुरे किडे मा उरावर आहे. आता मी खाजू की वाजू मला नाही सुधरून राहिला. अशा ठिकाणी किडे जायला मी हाती लावू शकत नाही. चांगले हुशार मंडळी आहे तुम्ही. पण कोणामुळं? बाबासाहेबानं विचार मांडला बाबू की न भाला नभरची नभाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. नव्या भारताचे स्वप्न हे असू दे, तुझी भीमशक्ती जगाला दिसू दे. आम्ही भागवतात गेलो, मुद्दा क्लिअर करून टाकतो. आम्ही भागवतात गेलो तरी बाबासाहेबच मानतो, शिवमहापुराणमध्ये गेलो तरी बाबासाहेबच मानतो, गणपती दुर्गादेवीत गेलो तरी बाबासाहेबच मानतो, चर्च मध्ये गेलो बाबासाहेब मानतो, मुस्लिम समाजाच्या संदलच्या कार्यक्रमात जिथं जाऊ तिथं तेरवीवर गेलो तरी बाबासाहेबच मानतो. का? कारण आम्ही मुर्दाड गोष्टी मांडत नाही. रावणाले 10 तोंड होते, समजा त्याच्या मायची डिलिव्हरी झाली असेल तर शिजर किती वेळा करायचं काम पडलं असेल. कुंभकर्ण 6 महिने झोपत होता, 6 महिने खात होता. समजा 6 महिने झोपेतून उठलेला माणूस, ट्रकभर खाणारा माणूस हागाले गेला असेल तर किती स्पीडनं माल फेकला असेल. ज्याच्या वावरात संडासले गेला त्याला तर खत टाकायचं कामच नाही. ही काळी आई ज्याच्या घरात कुंभकर्ण संडासले गेला असेल, समजा ते शीतत भरते, पुरी रूमच पॅक झाली असेल. अरे क्या कहते हो बात पुरानी, तुमने नहीं जानी हमने नहीं जानी. रावण कोण होता? भावाचा इस्टेट खाणारा, माय बापाले वृद्धाश्रमात ठेवणारा, म्हणजे रावणाची औलाद आहे. म्हणून बाबू सर्वांना सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सब मिलके वंदना है, भीमराज से हमारी. अरे सबका भला हो जग में, यही कामना हमारी, सब मिलके वंदना है, भीमराज से हमारी. व्यसनों को छोड़ करके, म्हणून पानाती पाता वेरमणी, शिक्का पदम समाधियामी. काही काही शहरातले माय मावल्या रामदेव बाबा करतात. जे बाई दररोज रविवारी शनिवारी विहारात जात असेल, त्या मायले शुगर नाही, बीपी नाही, हाय प्रेशर नाही. जे दिवसभर खात राहते, मग सकाळी मॉर्निंग वॉक घेणं ना देणं कंदील लावत येणं, मग सकाळी रोडनं फिरते. यानं नाही बजेट बसलं तर कपाल, यानं नाही बजेट बसलं तर डायरेक्ट अरे असा जांगडगुटा रस्त्यानं केल्यापेक्षा सासूचं लुगडं जर धुतलं 2 मिनिटात कपाल भाती. चालणं मग शांताबाई विहारातली, तब्येत बरोबर नाही. चालणं बाई वंदनेले, तब्येत बरोबर नाही. मरत काही ते सांग ना. मग रातच्यानं झोपीच्या गोळ्या घ्यावं लागते. मग रात्रभर बोंबलत की मुझे नींद नाय. हो कपडे धो, त्या आवाज भारत बोलो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आवाज महिला मंडळी
देतील मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. ज्याच्या खात्यात आलं खुश आहे, ज्याची केवायसी नाही झाली त्याच्या फक्त शिवा ऐका तुम्ही. हो हो चोपडा आहे म्हणते सरकार, ते तोंड पाहून पैसे टाकते म्हणते. अरे आवाज महिला मंडळी देतील, बोलो रमाई भीमाई माता की. पाहून घ्या बायाचा आवाज. तुमच्यापेक्षा तर यायचं पुरला आवाज. रविवारी बिचारी थोडीशे मारतात, घरात मुकाट्यान झोपतात, पण आवाज पा किती खतरनाक आहे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. आणि तो आला आवाज जसं कापाल चालवलं तुला. अरे मायच्या हातात एवढी जादू आहे. लहानपणी जर आपल्या मायनं लहान बाळाच्या डोक्यावर हात फिरवला तर बाळाच्या डोक्यावर केस येते. टाळ्या वाजवा, मायच्या हातात जादू आहे. हो, मायनं जर हात फिरवलं तर बाळाच्या डोक्यावर केस येते, आणि तसाच हात जर बायकोनं फिरवलं तर हाय तेही जाते. जादू आहे. हो, म्हणून तर बाई राष्ट्रपती आहे, बाई सभापती आहे, माणूस उचापती आहे. हो, एखादी नवीन पोरगी येऊ द्या तुम्ही, पोरपानं पांढऱ्यावर गोष्टी करते, काय माल आहे बे. समजा दुसरी पोरगी आली, काय डबल न माल आहे बे. ते चिडीमारीची गोष्टी पोलीस स्टेशन मध्ये फार वाढून राहिलं. ते गेटवर उभे राहते, काही काही हलकटावल्यात. नवीन गरीबाची पोरगी आली, काय माल आहे. आणि समजा तुझी बहीण आली, एखाद्यानं म्हणलं काय टिबलनं माल आहे, तुझी किती अंगार होते. म्हणजे तुझ्या बहिणीला कोणी अरे म्हटलं तर तेरा खून पी जाऊंगा. तुझी काय ताकद आहे चोट्या गरीबाच्या पोरीवर लाईन मारत फिरायले. जगाच्या पाठीवर एक असा राजा होता, सुभेदाराची सून खजिना सहित लुटून आणली तर त्याला साडी चोळी देऊन परत करणारा राजा, त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आई मनोनी परत गेली राजा तो शिलवार. आई मनोनी परत गेली राजा तो शिलवार. आज आम्ही भगवान गौतम बुद्धाच्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात माऊरची घटना आहे. झालं 15-5 मिनिट राहिले, लाल दिव्याची गाडी आली बाबू. कारण कायदा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, पालन आपल्याला करणं काम आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो. शेवटची गोष्ट सांगतो, रक्षाबंधनच्या दिवशी भावाले राखी बांधणारी बहीण, स्वतःची बहीण भावानं 12वीच्या पेपरले नेतो म्हणून बियर बारची उदारी चुकवण्यासाठी 25,000 आले. स्वतःची बहीण 3 जणांनी विकून टाकली. म्हणून आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान. बाबू, पत्रकार मंडळी, सर्व पक्षाची, सर्व संघटनेची मंडळी, मी सर्वांना धन्यवाद देतो. विशेष म्हणजे बाबू, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं हा नवीन उपक्रम राबवला. टाळ्या वाजवा. घर घर संविधान, समाज, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाच्या अंतर्गत संविधानाला 75 वर्ष. महार पाण्याचा तळ्याचा सत्याग्रह, या सर्वांचं सौम्य कार्यक्रम म्हणजे आवाज इंडिया टीव्ही चॅनल वाल्याचंही धन्यवाद. एकदा जोरात टाळ्या वाजवा की गोपाला गोपाला फुले शाहू गोपाला 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 शाहू ज्योती गोपाला. सर्व मीडियावाले, पत्रकार मंडळी, पोलीसवाले मंडळी, सर्वांना धन्यवाद. आणि एकदा जोरात आवाज द्या, बोलो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत माता की.